लय अजिंक्य अजिंक्य करत होतीस. बघितलंस ना काय झालं. एवढ्यासाठीच तुझ्या ना अजिंक्यच्या लग्नाला मी विरोध करत होते. माझ्यावर अशी वेळ आलीच नसती, कारण अजिंक्यांचं माझ्यासोबत लग्न झालं असतं ना तर मी त्यांना आर्मीत जाऊच दिलं नसतं. होय तर लय आली अडवणारी. काय ग, लय फौजी फौजी करत होते. आता कशी तोंड पाडून बसल्यात. जरा हळू बोल. पप्पा, जीजी या जेवायला, ताट पण वाढलेत. समाधाने आजाला आवाज दे रे तेवढा. आजा, ए आजा. चल जेवायला. अरे नाही काय नाही, चल जेवून घे. चल ये. शीतल, तू बी बस की जेवायला. मामा मी शीतल, सगळ्यांनीच असं केलं तर कसं होणार ग? हा, बस. आजा ए पोरा, अरे 2 घास खाऊन घे की. नको जीजी मला. अरे असं नको करू पोरा, अजून तुला सगळं करायचंय बघ. अंगात ताकद पाहिजे का नाही. आजा अरे 2 घास खा रे पोरा. आज बघ ना, विक्रमची जागा रिकामीच. आपण आज 4 जण जेवायला बसलो. आज तो असता तो पंगतच बसली असती. आजा, आजा ऐक तरी. शीतल जा बाई, आजा कुठे गेला बघ. थांब शीतल, जेव्हा भावाचा दोस्तच गेलाय त्याच्या, दुःख इसरायला थोडा वेळ तर लागणारच आहे. तुम्ही सगळेजण जेवून घ्या, मी घालते त्यांना जेवाय. विक्या, लका चाललास तू? घबरड नको. शांत शांत. दुसरं करू तरी काय आजा मी? मला इतक्याची लय आठवण येते. अरे गेला त्यो, आणि असं रडलेलं त्याला आवडेल का सांग बरं? नाही रडायचं, शांत. आपण काल परवाच फोनवर बोललो होतो, आणि हे असं. फौजीचं आयुष्य असंच असतं रावल्या. खरं जीव तळ हातावर घेऊन फिरायला लागतं.
आज्जा मला एक वचन दे वचन? दे नाही तर दिलं म्हण. अरे पण कसलं वचन? तू आधी दे वचन. अरे पण काय ते तरी सांग. मी सांगितलं तर तू नाही म्हणणार माहित आहे मला. अरे राहुल्या, तू तर लगा मला सोडून जाऊ नको. नको लगा जावार मी. राहुल्या, तू भावनेच्या भरात बघ मी म्हणलं होतं का नाही तू नाही म्हणणार म्हणून. पण काय नाही मी तुला नाही जाऊन देणार. ऐक, आपण बोलू मागणं. नाही मागणं बिगणं काय नाही. तू नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अरे राहुल्या, त्या एका गोष्टीसाठी आयुष्यभर झटत आलोय मी. माहित आहे आजी मला. पण मी काय तुला कुणी बी जाऊन देणार नाही. सगळी नको म्हणणार. शीतल बी. नाही नाही, अरे शीतल असं काय नाही म्हणणार. अरे ती स्वतःच मला म्हणली काय बी झालं ना तरी पोस्टिंगला जायचं म्हणून. आज्या आज आणि उद्यात नाही फरक असतो. हे एका सेकंदात होत्यात नव्हतं झालं. ए गप, तू बी ना ते मावशी सारखंच करायला लागले. गबस. आज्या अरे तुला वाटतंय खरं शीतला जा म्हटली म्हणून. उद्या तिला सोडून जाताना उमरा ओलांडताना जर ती नाही म्हणली तर. नाही नाही, असं काय नाही होणार. असं झालं तर शीतलच म्हणली जाऊ नको तर काय करशील सांग की. काय करशील? थांबशील का जाशील? काल शीतल म्हणली की तुला जावंच लागल, आणि आता राहुल्या म्हणतोय की काल आणि आज मध्ये लय फरक असतो. खरंच शीतल मला असं काय म्हणाल का? आणि ती जाऊ नको म्हणली तर मी काय करू? जॉईन हो का नको?